आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण मराठा इतिहासाच्या अम, काही अशा पानांवर नजर टाकणार आहोत जी शौर्याने भरलेली आहेत, पण त्याच वेळी काहीशी गुंतागुंतीची आणि अनपेक्षित सुद्धा आहेत. बरोबर. आपल्या एका श्रोत्याने आपल्याला काही ऐतिहासिक नोंदी, पत्र आणि अगदी लोकगीतांमधील काही उतारे पाठवले आहेत. तर या सगळ्या सामग्रीमधून आपण मराठा साम्राज्याची वेगवेगळी रूपं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हो. म्हणजे त्यांची युद्धनीती कशी होती, सरदारांची निष्ठा नेमकी कोणत्या पातळीची होती आणि या सगळ्याचा सामान्य लोकांवर काय परिणाम होत होता, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि आपला उद्देश हाच आहे की ह्या वेगवेगळ्या घटनांमधून म्हणजे एक संध चित्र उभं करणं. अगदी. एका बाजूला बंगालमध्ये मराठ्यांची दहशत कशी होती, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या माणसांसाठी जीव देणारे सरदार कसे होते आणि या सगळ्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा रचला होता, याचा आपण सविस्तर आढावा घेऊ. चला तर मग सुरुवातच एका अशा गोष्टीने करूया जी आपल्याला कदाचित धक्का देऊ शकते. आपण मराठा इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा शौर्य, पराक्रम हे शब्द डोळ्यासमोर येतात. पण बंगालमध्ये आजही लहान मुलांना झोपवण्यासाठी एक अंगाई गीत गायलं जातं. छेले घुमालो, पाडा झुलालो, बोरगी येलो देशे. हो, हे खूप प्रसिद्ध आहे. याचा अर्थ आहे मुलं झोपली, परिसर शांत झाला, कारण देशात बोरगी आले आहेत. ही बोरगीची भीती म्हणजे मराठ्यांची भीती, हे ऐकूनच आश्चर्य वाटतं. हो, आणि खरं तर बोरगी हा शब्द बारगीर या शब्दाचा अपभ्रंश आहे. ही गोष्ट आहे साधारणपणे 1740च्या दशकातली. अच्छा. नागपूरचे रघुजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे बारगीर सैन्य बंगाल आणि आसपासच्या प्रदेशावर मोहिमा काढत असे. पण मराठे थेट बंगालपर्यंत का पोचले होते? म्हणजे फक्त लूटमार हाच उद्देश होता की त्यामागे काही मोठं राजकारण होतं? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उचलला आहे. असं आहे की यामागे स्पष्ट राजकारण होतं. त्या काळात बंगालचा नवाब मुघल साम्राज्यापासून म्हणजे स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी मराठ्यांना दिल्लीच्या मुघल बादशहाकडूनच बंगालमधून चौथाई वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला होता. ओहो, म्हणजे हा त्यांचा हक्क होता. हो, त्यामुळे मराठ्यांच्या दृष्टिकोनातून ही एक हक्क वसुली होती, पण बंगालच्या नवाबासाठी आणि तिथल्या जनतेसाठी ते एक परकीय आक्रमण होतं. म्हणजे एकाच वेळी मराठ्यांसाठी ही एक कायदेशीर मोहीम होती, पण तिथल्या सामान्य जनतेसाठी ती निव्वळ दहशत होती. हा विरोधाभास जबरदस्त आहे. बरोबर. आणि या बारगिरांची युद्धशैली होती ती म्हणजे गनिमी कावा. बरोबर, अगदी गनिमी कावा. त्यांचं घोडदळ इतकं वेगवान होतं की नवाबाच्या सैन्याला त्यांचा मागमूसही लागायचा नाही. बातमी येण्याआधी ते हल्ला करून निघूनही गेलेले असायचे. बापरे. चंट भीती बसली होती. त्या अंगाई गीताची पुढची ओळ तर परिस्थितीची दाहकता अजून स्पष्ट करते. कोणती? बुलबुली ते धान खियेचे, खाजना देबो किशे. म्हणजे पक्ष्यांनी शेतातलं धान्य खाऊन टाकलं, आता आम्ही खंडणी कुठून देणार? अरे रे. यातून लोकांची असहाय्यता आणि गरिबी दिसते. म्हणजे एका बाजूला राजकीय हक्क आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाची होणारी वाताहत. अगदी. काही नोंदींमध्ये तर असंही म्हटलं आहे की या 10 वर्षांच्या काळात झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे 4 लाख लोक मारले गेले. 4 लाख? हो. आता हा आकडा अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो, पण यावरून त्यांच्या मोहिमांचा लोकांवर किती खोल आणि भयावह परिणाम झाला होता याची कल्पना येते. नक्कीच. लोक गावं सोडून जंगलात किंवा गंगेच्या पलीकडे आश्रयाला जात असत. महाराष्ट्रातून बंगालपर्यंत पोहोचलेलं हे सैन्य मराठ्यांच्या वाढत्या सामर्थ्याचं प्रतीक होतं, पण त्याचवेळी ते तिथल्या लोकांसाठी दहशतीचं कारण बनलं होतं. पण कोणतंही साम्राज्य केवळ अशा लष्करी मोहिमांना किंवा दहशतीवर उभं राहत नाही. त्याचा खरा पाया असतो तो माणसं आणि त्यांच्यातले अविश्वसनीय नातेसंबंध. सरदार बाजी भिवराव रेठरेकर यांची कथा हेच अधोरेखित करते. नक्कीच. भिवराव रेठरेकर हे पेशव्यांच्या अत्यंत विश्वासू सरदारांपैकी एक होते. आणि हे नातं काही एका पिढीचं नव्हतं. अच्छा. त्यांचे वडील आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे हे जवळचे मित्र होते. त्यामुळे साहजिकच बाजीराव पेशवे आणि बाजी भिवराव हे बालमित्रच होते. वा. हे नातं इतकं घट्ट होतं की भिवराव यांनी आपल्या मुलांची नावं पेशव्यांच्या मुलांवरून बाजी आणि चिमणाजी अशी ठेवली होती. यावरून त्यांच्यातला जिव्हाळा लक्षात येतो. आणि हेच बाजी भिवराव 24 जानेवारी 1739 रोजी एका मोहिमेत मारले गेले. ही तारापूरची मोहीम नेमकी कशासाठी होती, तिचं महत्त्व काय होतं? तारापूरची मोहीम ही मराठ्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती.
पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात वसईच्या आसपास जो अंमल बसवला होता तो मोडून काढण्यासाठी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू होती. आणि तारापूर हा त्यातील एक महत्त्वाचा आणि म्हणजे खूप मजबूत किल्ला होता. तो जिंकणं गरजेचं होतं. याच लढाईत बाजी भिवराव सर्वात पुढे लढत होते आणि त्यांच्या तोंडात गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शौर्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी जीवाची बाजी लावली, म्हणूनच त्यांचं नाव बाजी भिवराव असं पडलं. हो, त्यांचं मूळ नाव भिवरा होतं, पण त्यांच्या अतुलनीय पराक्रमानंतर त्यांना बाजी ही उपाधी मिळाली. ते बाजीराव पेशवांचा उजवा हात मानले जात. अरे वा. त्यांच्या मृत्यूनंतर चिमाजी आप्पांनी बाजीरावांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात ते म्हणतात, तारापूर घेतले, फत्ते झाली, परंतु बाजी भिवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले. परम दुःख झाले. एका सेनापतीच्या या शब्दांवरून लक्षात येतं की एका विश्वासू सरदाराला गमावणं सैन्यासाठी आणि नेतृत्वासाठी किती मोठा धक्का होता. खूप मोठा. या सगळ्या कथेत मला जी गोष्ट सर्वात जास्त भावली ती म्हणजे बाजीराव पेशव्यांनी बाजी भिवराव यांच्या आईला वेणुबाईंना लिहिलेलं पत्र. एका सेनापतीचं आपल्या सरदाराच्या आईशी असं नातं, हे अविश्वसनीय आहे. ते पत्र म्हणजे खरं तर मराठा साम्राज्यातील भावनिक संबंधांचा एक उत्कृष्ट नमुना आहे. काय लिहिलं होतं त्यात? बाजीरावांनी त्या पत्रात लिहिलं होतं, माझा मोठा भाऊ गेला, इथून पुढे आता मीच तुमचा बाजी. अरे, हे एकच वाक्य सांगून जातं की हे केवळ मालक सेवक किंवा राजा सरदार यांचं नातं नव्हतं, तर ते एका कुटुंबाचं नातं होतं. याच भावनिक धाग्यांनी हे साम्राज्य विणलं गेलं होतं, नाही का? ही तर झाली एका मोठ्या सरदाराच्या निष्ठेची आणि त्यागाची गोष्ट. पण मराठा साम्राज्याची ताकद ही होती की कधीकधी एक सामान्य सैनिक सुद्धा असा काही पराक्रम गाजवायचा की तो इतिहासाला कलाटणी द्यायचा. मलंगडावर असंच काहीतरी घडलं होतं, नाही का? हो, मलंगडाची लढाई म्हणजे मानवी धैर्याची आणि शौर्याची एक अविश्वसनीय गाथा आहे. ही 1780 सालची घटना आहे. इंग्रजांच्या सुमारे 500 ते 700 सैनिकांनी अचानक हल्ला करून मलंगडाला वेढा घातला आणि गडावर मराठ्यांचे केवळ 150 सैनिक होते. फक्त 150? फक्त 150. नेतृत्व करत होते हवालदार बाबाजीराव दळवी आणि सरनोबत बहिर्जी नाईक पवार. म्हणजे संख्याबळात खूप मोठी तफावत होती आणि परिस्थिती सुद्धा अनुकूल नव्हती असं दिसतंय. परिस्थिती अत्यंत बिकट होती. श्रावण महिना होता. मुसळधार पाऊस कोसळत होता. डोक्यावर छप्पर नव्हतं. अरे देवा. सैनिक अक्षरशः कांबळी पांघरून भिजत गड लढवत होते. इंग्रजांनी निकराचा हल्ला चढवला आणि गडाचा दरवाजा तोडून ते वरच्या सोनमाचीवर चढू लागले. गड आता हातातून जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणजे सगळी परिस्थिती विरोधात होती. सैनिक थकले होते, संख्याबळ कमी होतं, गड हातातून गेलाच होता असं म्हणायला हरकत नाही. मग लढाईचं पारडं फिरलं कसं? काहीतरी अनपेक्षित घडलं असणार. इथेच खरा चमत्कार घडला. सरनोबत बहिर्जी नाईक पवार यांनी पाहिलं की आता काही खरं नाही. त्याच क्षणी जणू काही त्यांच्या अंगात संचारलं ते वीरभद्राप्रमाणे शत्रूंवर तुटून पडले. अच्छा. त्यांनी एकट्याने मोठमोठे दगड उचलले आणि सोनमाचीवर चढणाऱ्या इंग्रज सैनिकांवर फेकायला सुरुवात केली. एका माणसाने? हे कसे शक्य आहे? हे अविश्वसनीय वाटेल, पण ऐतिहासिक नोंदींमध्ये स्पष्टपणे नमूद आहे. त्यांच्या त्या भीम पराक्रमाने इंग्रज सैनिकांची दाणादाण उडाली. काय झालं? सुमारे 350 इंग्रज सैनिक ते दगड लागल्याने किंवा तोल जाऊन कडेलोट होऊन खाली पडले आणि जखमी झाले. 350? हो, एका माणसाच्या अछाट धाडसाने आणि प्रसंगावधानामुळे इंग्रजांचा तो हल्ला पूर्णपणे मोडला गेला. एका माणसाच्या धाडसाने हरलेली लढाई जिंकली, ही कल्पनाच अंगावर काटा आणते. या बहिर्जी नाईक पवार यांच्याबद्दल काही अधिक माहिती आहे का? हो, ते जुन्नर प्रांतातील वळती राजणी गावचे होते. या घटनेतून हेच सिद्ध होतं की मराठा सैन्याची खरी ताकद केवळ त्यांच्या संख्येत नव्हती, तर ती प्रत्येक सैनिकाच्या मनातल्या असीम धैर्यात आणि स्वामिनिष्ठेत होती. बहिर्जी पवारांसारख्या वीरांमुळेच हे साम्राज्य टिकलं. आपण बंगालमधील दरारा, सरदारांची निष्ठा आणि एका सैनिकाचं अचाट शौर्य याबद्दल बोललो. पण या सगळ्या गुणांचा, या वृत्तीचा पाया कुठेतरी एका व्यक्तीने रचला होता, आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला आहे. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केलं नाही, तर त्यांनी एक अशी मानसिकता तयार केली जी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा बनली. बरोबर. त्यांच्या युद्धनीतीचा प्रभाव इतका मोठा होता की त्यांचे शत्रूसुद्धा ते मान्य करायचे. कर्नाटक मोहिमेच्या वेळी फ्रेंच गव्हर्नर मार्टिनने लिहून ठेवलं आहे, द मिअर नेम ऑफ शिवाजीराजे मेड देम ट्रेम्बल. म्हणजे फक्त शिवाजीराजेंचं नाव ऐकून शत्रू थरथर कापायचे. अगदी. आणि गंमत म्हणजे फक्त फ्रेंचच नाही,
तर इंग्रजसुद्धा त्यांच्या वेगाने तितकेच प्रभावित आणि धास्तावले होते. त्यांच्या एका पत्रात, जे त्यांनी 24 जानेवारी 1680 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलं होतं, त्यात त्यांनी महाराजांच्या कार्यपद्धतीचं जे वर्णन केलं आहे ते वाचण्यासारखं आहे. ते पत्र म्हणजे महाराजांच्या युद्धनीतीला शत्रूने दिलेली सर्वोत्तम पोचपावती आहे. हो ना. त्यात ते म्हणतात, वेअर ही अटेम्प्ट्स देर इज बट लिटल स्पेस बिटवीन हिज नोटीस अँड अपिअरन्स. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की शिवाजीराजांच्या हल्ल्याची बातमी मिळण्यात आणि त्यांच्या प्रत्यक्ष हल्ला करण्यात फारच कमी अंतर असायचं. बरोबर. शत्रूला तयारी करायला वेळच मिळायचा नाही. हा वेग, हा इतका प्रचंड वेग ते साधायचे कसा? फक्त चांगले घोडे आणि वेगवान सैन्य असणं यासाठी पुरेसं नव्हतं नक्कीच. यामागे काहीतरी मोठी यंत्रणा असणार. नक्कीच. हा वेग केवळ शारीरिक चपळाईचा परिणाम नव्हता, तर त्यामागे एक जबरदस्त बौद्धिक आणि संघटनात्मक रणनीती होती. जसं की या वेगाचे 3 मुख्य आधारस्तंभ होते. पहिला त्यांचं उत्कृष्ट गुप्तहेर खातं, दुसरं अत्यंत काटेकोर नियोजन आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे सैन्याला कमीत कमी सामानावर जलद हालचाल करण्याची लावलेली सवय. त्यांनी सैन्याला लाईट अँड मोबाईल ठेवलं. अगदी. पत्रातली पुढची ओळख तर अजूनच रंजक आहे. ते म्हणतात, मुंबईहून एखादं सैन्य मदतीला पाठवायचं झालं तर त्याला 20 दिवस लागतात. पण महाराज त्याच्या अर्ध्या वेळेत म्हणजे 10 दिवसात आपलं काम करून निघूनही जातात. इन लेस दॅन हाफ विच ही हॅड डन हिज बिझनेस अँड गॉन. अविश्वसनीय. आणि हीच त्यांच्या यशाची खरी किल्ली होती. शत्रूच्या प्रतिक्रियेच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगवान हालचाल करणे. यामुळेच ते आदिलशाही, मुघल अशा मोठ्या सत्तांनाही सहज हरवू शकले. हा वेग म्हणजे केवळ गती नव्हती. नाही, ते एक मानसिक शस्त्र होतं जे शत्रूचं मनोधैर्य खच्च करत असे. तर आज आपण मराठा इतिहासाच्या एका मोठ्या कॅनव्हासवर नजर टाकली. बंगालमधील बोर्गींच्या दहशतीपासून, जी एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देते, ते बाजी भिवराव रेठरेकरांच्या त्यागापर्यंत, जिथे भावनिक नातेसंबंधांची खोली दिसते. आणि तिथून मलंगगडावरच्या बहिर्जी नाईक पवारांच्या अविश्वसनीय शौर्याकडे, जे सांगतं की एक व्यक्तीसुद्धा इतिहास बदलू शकते. ते थेट या सर्वांचा उगम असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक बुद्धिमत्तेपर्यंत. या सर्व कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठा साम्राज्याची ताकद ही केवळ एका गोष्टीवर अवलंबून नव्हती. अगदी. ती लष्करी सामर्थ्य, धोरणात्मक नेतृत्व, असीम शौर्य आणि घट्ट भावनिक नातेसंबंध या सगळ्यांच्या मिश्रणातून तयार झाली होती. प्रत्येक कथेनं या साम्राज्याचा एक वेगळा पण तितकाच महत्त्वाचा पैलू आपल्यासमोर उलगडला. श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. आपण आज ज्या कथा पाहिल्या त्यातून शौर्य आणि भीती या एकाच नाण्याच्या 2 बाजू कशा असू शकतात हे दिसतं. बंगालमधील लोकांसाठी बोर्गींचा हल्ला ही एक दहशत होती, तर मराठ्यांसाठी ती एक शौर्यगाथा. एकाच कृतीकडे पाहण्याचे हे 2 विरुद्ध दृष्टिकोन. एकासाठी जर शौर्य आहे, ते दुसऱ्यासाठी दहशतीचे कारण कसे बनते, हा विचार आपल्याला इतिहासाकडे अधिक व्यापक आणि मानवी दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो का, यावर नक्कीच विचार करायला हवा.